नमस्कार मित्रांनो, SMB चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामधील सामान्य ज्ञान. मित्रांनो, हे प्रश्न कायमस्वरूपी पडलेले तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपर उचकून पाहू शकता. 100% याच्यातले एक दोन प्रश्न कायमस्वरूपी पडलेले प्रत्येक जिल्ह्यामध्ये. चला आपण स्टार्ट करूया. महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आणि प्रादेशिक विभाग 5. मित्रांनो, इथं काय गोंधळ होतो माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा. इथं प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग 5-6 मध्ये म्हणजे कन्फ्युजन होतं. इथं स आलं ना 6 म्हणजे 6, प्रशासकीय म्हणजे 6, प्रादेशिक म्हणजे 5, प्रादेशिक म्हणजे 5. असं तुम्ही ट्रिक करून लक्षात करू शकता. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती, तर मित्रांनो 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील महानगरपालिका 27, महाराष्ट्रातील नगरपालिका 226, महाराष्ट्रातील नगरपंचायता 7, महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती 28,813, महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषदा 34, महाराष्ट्रातील एकूण तालुके 358, महाराष्ट्रातील पंचायत समित्या 355, महाराष्ट्राची लोकसंख्या किती, तर 11,23,74,333. तर मित्रांनो, इथे तुम्हाला एक ट्रिक सांगतो. 11,23,74,333, 11,23,74,333 असं एक लक्षात ठेवायचं. स्त्री पुरुष प्रमाण किती, 1,000 पुरुषामागे 929 स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील एकूण साक्षरता किती, 82.91% एकूण महाराष्ट्राची साक्षरता आहे. महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा म्हणजे सगळे शिकलेले आहेत तिथं, तो आहे सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरतेचा जिल्हा तो आहे मुंबई उपनगर. त्याची एकूण साक्षरता आहे 89.91%. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता, तर नंदुरबार आहे. 64.4% तिची साक्षरता आहे. सर्वात जास्त स्त्रियांचा जिल्हा ठाणे, सर्वात कमी स्त्रियांचा जिल्हा सिंधुदुर्ग. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर शहर, क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर. सर्वात जास्त लोकसंख्या जिल्हा ठाणे, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला घनता असलेला जिल्हा मुंबई शहर. कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग. भारताची लोकसंख्येशी प्रमाण 9.28%. महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते, तर आंबा. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते, तर मित्रांनो महाराष्ट्राचे राज्यफूल मोठा बोंडारा. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता, तर हरावत. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता, तर शेकरू. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती, तर मराठी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. तर मित्रांनो, सगळ्यात उंच शिखर कळसुबाई, त्याची उंची 1646 मीटर आणि फुटामध्ये म्हटलं तर 5,400 फूट. तर मित्रांनो, प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये पडलेला आहे प्रश्न, तुम्ही बघू शकता उचकून प्रश्नपत्रिका. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी, पूर्ण लांबी 1465 किमी. तर मित्रांनो, भारतामधील गंगा आहे आणि महाराष्ट्रातील गोदावरी. तर मित्रांनो, आपण काय करतो, एक्झामच्या वेळेस गेलो का त्यावेळेस आपल्याला काय होतं, कन्फ्युजन होतं भारतातली का महाराष्ट्रातली. त्यामुळे आपण पटकन 1 नंबरला गंगा असं गंगावर क्लिक करून टाकतो. तर महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी किती, 720 किमी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर देवेंद्र फडणवीस. एकदम सोपा प्रश्न. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, तर चे विद्यासागर राव. महाराष्ट्राच्या भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक लागतो 3रा, 1 नंबर लागतो राजस्थान. महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येशी दृष्टीने क्रमांक 2रा, 1 नंबर UP उत्तर प्रदेश. महाराष्ट्राच्या मानवी विकास निर्देशांक 4था म्हणजे 0.6659 एकूण मानवी निर्देशांक क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्या दृष्टीने क्रमांक लागतो 6वा. आपली एकूण महाराष्ट्राची साक्षरता आहे 82.9%. महाराष्ट्राच्या एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक लागतो म्हणजे GDP मध्ये 1 नंबर आहे महाराष्ट्र भारतात. महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्य छायाचा जिल्हा तर आहे सोलापूर. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी आहे मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह तर षण्मुखानंद सभागृह ते आहे मुंबईमध्ये. महाराष्ट्राला सर्वात जास्त किनारपट्टी लागलेला जिल्हा तो आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा तो आहे चंद्रपूर. कोणता, चंद्रपूर. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस. कोणती, शताब्दी एक्सप्रेस. पुणे मुंबई या ट्रॅकवर धावते. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस, ती कोल्हापूर गोंदिया या ट्रॅकवर धावते. आणि भारतातील जी आहे ती आहे विवेक एक्सप्रेस. कोणची, विवेक एक्सप्रेस. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा तो आहे अहमदनगर. कोणता, महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा तो आहे अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी. तर मित्रांनो, याच्यामध्ये कन्फ्युजन काय होतं, आपण महाराष्ट्रातील भारतातील
यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं. आणि भारतातील जी आहे ती गंगा आहे, ज्यावेळेस आपण प्रश्न येतो त्यावेळेस एक नंबरलाच गंगा असतं, आपण पटकन गंगावर क्लिक करतो आणि डायरेक्ट आपलं चुकतं. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ ती आहे बल्लारपूर. महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्र असलेले मृदा आहे ते रेगूर मृदा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते आहेत यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई, 1927 रोजी स्थापना झाली. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई, 2 ऑक्टोबर 1972 रोजी स्थापना झाली. किती? 2 ऑक्टोबर 1972. मित्रांनो, एक मार्क महत्त्वाचा आहे. जेव्हा एक मार्काची किंमत तुम्हाला कळन तेव्हा प्रत्येक म्हणजे एक मार्क आपली जिंदगीसुद्धा खराब करू शकतो. त्यामुळे इतकं कॉन्फिडेंटली बघा, कारण की तुम्ही ऐकता आणि बघताय, याद्वारे तुमचा चांगला अभ्यास होतो. आणि तुमच्याकडे पेन नाही असेल तर नक्कीच लिहून घ्या, कारण की 100% हेच प्रश्न असतात आणि हेच आपण चुकीचं करून येतो, कारण आपण तो सोपं आहे पण सोपंच आपलं एक दिवस अवघडात टाकतं. महाराष्ट्राचे पहिले मातीचे धरण गंगापूर ते आहे गोदावरी नदीवर, जिल्हा नाशिक. महाराष्ट्राचे पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राचा पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे तारापूर. महाराष्ट्राचा पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ, त्याची स्थापना झाली 18 जुलै. महाराष्ट्राचे पहिले विद्यापीठ मुंबई, त्याची स्थापना झाली 18 जुलै 1857. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर, ते आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवानगर, जिल्हा अहमदनगर, 1950 रोजी स्थापन झाली. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोल्हापूर, जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जमसांडे. कोणता? जमसांडे, देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ बघताना मजा येत असली तर प्लीज व्हिडिओ लाईक करा. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद कारखाना चंद्रपूर. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण बाळशास्त्री जांभेकरांनी चालू केलं. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन. कोणतं? दिग्दर्शन काय म्हणायचं? दिग्दर्शन असं एक ट्रिक बनवायचं मित्रांनो, त्याशिवाय उपयोग नाही, कारण की आपल्यासाठी एक मार्क महत्त्वाचा आहे. आणि एक मार्क जर आपल्याला कमी पडत आपली जिंदगी खराब होत होती, कारण की ज्यावेळेस भरतीमध्ये आपण 1 मार्काने उठतो तर पुन्हा बेचे पाडे चालू होतात आणि पुन्हा परत तेच फिजिकल, तेच रेग्युलर, तेच अभ्यास पुन्हा करावा लागतो. आणि विचार करा, जर तुम्ही 25,000 रुपये तुम्हाला महिना आहे म्हणजे पोलीस झाल्यावर चालू होतो आणि ज्यावेळेस 25 गुणिले 12 करा तर बघा तुमचा लॉस किती होतो एका वर्षात, आणि तुमची मेहनत परत दुप्पट होते. त्यामुळे मित्रांनो, इतका अभ्यास करायची कटेनी प्लीज नशिबावर डिपेंड राहू नका. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? तर दिग्दर्शन. कोणतं? दिग्दर्शन. महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश, 1904 साली चालू झालं. महाराष्ट्रातील पहिली